कराडी कना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि कॉलेजवरून आल्यानंतर घरातल्यांनी सांगितलं गौरीचा फुलोरा आणलाय पण हराळी राहिल्या. मग मला म्हणले जा हराळी घेऊन या. मग आलो घराच्या बाहेर, आपली गाडी बघितली कुठं आहे. मग गाडीला अशी किटली अडकवली. किटली कशाला तर येताना दूध पण आणायचं होतं. मग गाडीला पेट्रोलची चावी लावली आणि मग गाडी चालू करून मी रानाच्या दिशेने निघालो. बघा रानात असं जाताना पाऊस पडलेला त्यामुळं सगळीकडं आभाळ आल्यागत दिसत होतं आणि हिरवळ असल्यामुळं असं भारी वाटत होतं. पण चुकून जर पाऊस आला की पूर्ण अंग भिजत जायला लागतं. त्यामुळं म्हणलं लवकर चला, हराळी घ्यायची होती. हराळी हुडकत निघालेलो. तेवढ्यात मग हराळी पुढं दिसल्यावरती गाडीचं गिअर चेंज करत करत कशी तरी गाडी थांबवली, कारण की एका हातानं मोबाईल धरायला लागतो व्हिडिओ करायला आणि दुसऱ्या हातानं गाडी चालवायला लागते. मग कशी तरी गाडी थांबवली. पुढं चिखल असल्यामुळं अलीकडेच थांबवली. ही बघा इथं बांधाव हराळी दिसली. मग हराळी दिसल्यानंतर गाडी थांबवली. गाडी थांबवून हराळी बघितली तर ह्या बांधावरची जरा पांढरी पांढरी पडल्यागत वाटत होती, वाळलेली जरा. मग तसंच मग पुढं गेलो, जरा बघितली हराळी. हराळी बघून झाल्यानंतर इथं एका साईडला जरा हिरवी दिसली. मग तिथलीच काढायची ठरवलं आणि मग असा डायरेक्ट हात घालून हराळी काढायला घेतली. अशी हराळी काढून घेतल्यानंतर बांधायची कशानं ह्याचा प्रश्न पडलेला. मग इथं उसाच्या पानानं बांधून घेतली. बांधून घेतल्यानंतर मग डायरेक्ट गाडी चालू केली. रानात गेलो. रानातल्या घरात बघितलं तर भाऊंनी खोंडांसाठी कणिक मळून गोळं तयार करायला लागलेलं. मग तेवढ्यात माझा रिझल्ट लागला आणि रिझल्टच्या एक्साइटमेंटमध्ये मी व्हिडिओज करायचं विसरून गेलो. मग रिझल्ट लागल्या श्रद्धास्थान आपलं नंदी, त्यामुळं पहिल्यांदा बैलांच्या अंगावरनं हात फिरवून घेतला आणि स्टेटस एक लावला नंदीचा आणि गणपतीचा. आणि मग गोट्यात गेलो. असं बैलांच्या अंगावरून हात फिरवून झाल्यानंतर सगळ्यांचा असा व्हिडिओ काढून घेतला पहिल्यांदा, कारण की खूप एक्साइटमेंट झालेली रिझल्टची. त्यात कणकीच गोळ ठेवलेलाचा व्हिडिओच काढला नाही. त्यामुळे म्हणलं आता सगळ्यांचा व्यवस्थित काढूया. नंतर अशी गणपतीची आरती गावात येऊन केली. मंडळाची आरती चालू होती. मग रिझल्ट लागल्यामुळे त्यात खुशच होतो. सगळ्यांनी असं सांगितलं रिझल्ट लागलेलं की सगळे आनंद होती ती. त्यानंतर मग असं प्रसाद वाटप चालू झालं. प्रसाद इतका असतोय की घरी जाऊन जीवसुद्धा वाटत नाही. मंडळातच जेवण होते सगळं. मग गणपतीच्या पाया पडलो आणि म्हणलं अशीच कृपा दृष्टी आमच्यावर राहू दे.